आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। गांधी रुग्णालयात भारत डायग्नोस्टिक केंद्राकडून गरीब रुग्णांची लूट। पर्णकुटी चौकातील राजीव गांधी रुग्णालयामधील भारत डायग्नोस्टिक केंद्रात गरीब रुग्णांची लूट होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। तर नियमानुसार खासगी दवाखान्यातील डॉक्टरांकडून आलेल्या रुग्णांना शुल्क आकारत असल्याचं भारत डायग्नोस्टिकचे संचालक चेतन रावळ यांनी सांगितले। राजीव गांधी रुग्णालयात विविध तपासण्यांसाठी येणाऱ्या रुग्णांचे आर्थिक लूट होत असल्याची तक्रार वाढली होती। याची शहानिशा करण्यासाठी माजी नगरसेविका अश्विनी लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी रुग्णालयाला भेट दिली। यावेळी विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर चकोर, डॉक्टर मनोज बागडे उपस्थित होते। सर्वांच्या समक्ष सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या महिला रुग्णांनी पावती न दिल्याचं आणि जास्त शुल्क आकारल्याचं सांगितलं। याची डॉक्टर चकोर यांनी पडताळणी केली असता जास्त शुल्क आकारल्याचं आढळून आलं। तर गांधी रुग्णालयाच्या दर्शनी भागात शुल्क फलक मराठीत लावण्याचे आदेशही भारत डायग्नोस्टिक केंद्राला दिले आहेत। गांधी रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना नियमानुसार शुल्क आकारण्याचे आदेशही डॉक्टरांनी दिले। रुग्णालयाच्या इमारतीमध्ये 2000 चौरस फूट जागा भारत डायग्नोस्टिक केंद्राला देण्यात आली आहे। केंद्रात येणाऱ्या रुग्णांसाठी CGS प्रमाणे दर आकारणी करावी असं असताना देखील भरलेली रकमाची पावती न देता खासगी सेंटरप्रमाणे दर आकारले जात आहेत। पैसे भरून देखील पावती दिली जात नसल्याचं आढळून आलं आहे। संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तर रावळ यांनी सांगितलं की महापालिकेसोबत केलेल्या कराराप्रमाणे शुल्क आकारतो आहोत, तर खासगी डॉक्टरांकडून आलेल्या रुग्णांना जास्त शुल्क आकारण्याचं स्वातंत्र्य केंद्राला आहे असं रावळ यांनी सांगितलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। झालोय हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी नगरमध्ये गेल्या 2 तास झाले आपण इथंच आहे। काय सांगणार आपण? राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये जे MRI CT स्कॅन आहे तिथं खूप मोठा घोळ आहे। लोकांचे किती पैसे मागितले जातात। पैसे मागितल्या जर माणसाने त्याचे 3000, 4000, 5000 पे केले तर आपण कुठेही गेलो तर त्याची रिसीट मिळते, पण इथं रिसीट पण दिली जात नाही आणि अव्वाच्या सव्वा कसले पैसे मागितले जातात। त्याला CGS रेट नाही आहे, त्यांनी CGSचा त्यांचा चार्ट ठेवलेला नाही आणि गेली 6 महिन्यापासून आम्ही वावरे साहेबापासून भांडतोय की त्याला मराठीमध्ये चार्ट लावा, मराठीमध्ये चार्ट लावा, पण त्या मराठीमध्ये चार्ट लावला गेला नाही। 6 महिने झाले, मग 6 महिन्यात आज चार्ट बनवायला काय दिल्लीला गेलेत का पाकिस्तानला गेलेत का अमेरिकेत गेलेत हे आता तपासावं लागेल अधिकाऱ्यांना। आणि पूर्ण भोंगळा कारभार आहे, कुणाचे किती पैसे घेतले जातात, हा भोंगळा कारभार ना, कुणाचे किती पैसे घेतले जातात। आपल्यावर आरोप आहे की आम्ही पैसे जास्त लावतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण आम्ही जे आहेत इथं PMCच्या करारनामाप्रमाणेच सगळ्यांना रेटसुद्धा लावलेले आहेत आणि सगळ्यांना ट्रान्सपरन्सी ठेवली आहे। आम्ही पैसे जास्त लावत नाही, उलट मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीत लोकांना काम करून देतो आहे। लाखो लोकांना सेवा पण दिली आहे, 1 वर्ष आधी झालेलं आहे। तर आमच्यावर जो आरोप आहे हे चुकीचं आहे असं म्हणतो। सर, आत्ताच आम्ही 2-3 पेशंटला विचारले, ते काही पैशाचे अजून त्यांना पावती वगैरे पण नाही दिली की हे पैसे जमा झाले कुठे। मग त्यांना प्रश्न पडतोय ना, जे कार्यकर्ते आले त्यांचं सर इन्व्हेस्टिगेशन चालू असताना आम्ही रिसिप्ट सगळ्यांना देतो। त्यांचे रिपोर्ट किंवा इन्व्हेस्टिगेशन चालू असताना गर्दी असताना रिसिप्ट निघण्यात आता ते 2-3 पेशंट ते आम्ही सगळ्यांना रिसिप्ट देतो। हे तुम्ही इथे असून सुद्धा खात्री करून घेऊ शकता। रिसिप्ट आम्हाला न देण्यासाठी काही कारण नाही, सिस्टम ऑनलाईन असतो, रजिस्टर केल्याशिवाय पुढं जात नाही, पेमेंट सगळं त्याच्यात असतं। त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की आपण इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, काय नागरिकांना इंग्लिश वाचता येत नाहीये, तर आपण मराठी लवकरच चार्ट लावण्यात यावं। आम्ही लावू, मराठीमध्ये लावू, पण याचं इंग्लिशमध्ये लिहिण्याचं कारण असं की टेस्ट जे असतात, फॉर एक्झाम्पल MRI लिहिताना मराठीमध्ये पण डॉक्टर MRI हा इंग्लिशमध्येच लिहितो, वाचताना लोकांना पण चिठ्ठीची पावती असते ते समोर दिसताना MRI। आम्हाला मराठीमध्ये लावण्यात काय हरकत नाही, टेक्निकली हे लोकांना समजावं म्हणून आम्ही ते इंग्लिशमध्ये लिहितो, पण हे जे टेस्टचे नावं असतात अवघड असतात, त्यामुळे लोकांना आरामशीर समजावं त्यामुळे तो इंग्लिशमध्ये आहे। पुढच्या 24 तासात मराठीमध्ये बोर्ड लावलं, आम्हाला काही हरकत नाही।
नागरिकांचं म्हणणं आहे की आपले चार्जेस कमी करा. सर आता जे आम्ही जे रेट्स आहेत ते बाहेरपेक्षा कमी असल्यामुळे लोक इकडे जवळजवळ 100पेक्षा जास्त लोक रोज येतात इथे. बाहेरचे आपले एवढ्यातले लोक आहेत ते रेट कमी असल्याशिवाय कोणी येत नाही. लोक 4 ठिकाणी आज खूप कन्झ्युमर जो आहे तो खूप हुशार झालेला आहे. 4 ठिकाणी विचार करण्यात, इन्क्वायरी करण्यात, इन्क्वायरी केल्यानंतर त्याला जिथे बरोबर वाटतं योग्य वाटतं ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आणि ह्यांनी पण हे आम्ही सगळ्या सेवेसाठी, मॅडम पण सर पण सेवेसाठी चालले, आम्ही पण सेवेसाठी चाललो. पण तुम्ही असं नागरिकांना, गरीब नागरिकांना अशा प्रकारचे आर्थिक अडवणूक करू नका. सहकार्य करा, आम्ही पण सहकार्य करतो तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. ओके. धन्यवाद. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.